हॅलो एव्हरीवन, वैशालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत तर्रीदार मिसळ। प्रथम मटकी स्वच्छ धुवून घ्यायची, वाटलेला हिरवा मसाला, स्मॅश केलेला बटाटा, कांदा, टोमॅटो आणि भरपूर कढीपत्ता। कढईमध्ये मोठे 3 चमचे तेल टाकून जिरं मोहरी फोडणी द्या। नंतर कांदा फ्राय करून घ्या, भरपूर कढीपत्ता टाकून घ्या आणि मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करा। फ्राय झाले की आपलं हिरवं वाटण टाकून द्या। या हिरव्या वाटणामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट आहे। या हिरव्या पेस्टमुळे आपला मिसळचा रस्सा खूप स्वादिष्ट होणार आहे। 2 चमचे हळद टाकून आपल्या गरजेनुसार तिखट टाकून घ्या आणि मस्त फ्राय करा। मिसळ झणझणीत होण्यासाठी मी थोडं तिखट जास्तच टाकणार आहे, त्यामुळे आपल्या मिसळला चांगली तरी येईल आणि कलरही लाल येईल, दिसायलाही सुंदर दिसेल। सो गाईज, तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पण नक्की जमेल। धने जिरे पावडर टाकून चांगलं फ्राय करा। फ्राय झाल्यानंतर एक बटाटा जो आपण स्मॅश करून ठेवलेला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आणि परत 5 मिनिटं फ्राय करा। उकडून स्मॅश केलेला बटाटा टाकल्यामुळे आपला मिसळचा रस्सा दाट होईल आणि छान लागेल। स्मॅश केलेल्या बटाट्यासोबत कट केलेले टोमॅटो पण टाकून द्या आणि चांगली ग्रेव्ही होऊ द्यात। कढईने तेल सुटेपर्यंत फ्राय करा। सगळं फ्राय झाल्यानंतर आपली मटकी टाकून द्या आणि व्यवस्थित फ्राय करा आणि 10 मिनिटं अशीच सोडून द्या, जेणेकरून रस चांगला त्याच्यामध्ये मुरेल। नंतर 2 ग्लास पाणी टाकून चांगली उकळून घ्या। ही पहा, आपली तर्रीदार मिसळ किती छान दिसत आहे। आपली मिसळ 10 ते 15 मिनिटं चांगली उकळू द्यात। ही पहा, आपली तर्रीदार मिसळ तयार आहे। वरतून कोथिंबीर आणि फरसाण टाकून सर्व करा आणि सोबत दहीही असू द्यात, जेणेकरून तिखट जास्त लागलं तर दही खाता येईल। मिसळसोबत दही खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते आणि मिसळ बाधत नाही।